नमस्कार, मी स्वाती श्रीवर्धनकर। चव महाराष्ट्राची या आपल्या पाककला स्पर्धेची टॉप 10 मधील मी एक विजेती स्पर्धक आहे आणि आजचा या स्पर्धेचा आपला सेकंड राऊंड आहे आणि या सेकंड राऊंड मध्ये मी तृणधान्य मधून एक छान असा पौष्टिक न्याहारीचा पदार्थ बनवणार आहे। तर चला तर आपण एक छान स्वादिष्ट न्याहारीचा पदार्थ आहे आपला ज्वारीची पौष्टिक अशी खिचडी। तर आता आपण गॅसकडे वळूया। सर्वप्रथम मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि ही ज्वारी आहे आणि ही ज्वारी मी अगदी 10 ते 12 तास भिजवून स्वच्छ पाण्याने ती धुवून मस्तपैकी तिला मी बॉईल करून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे आणि ती मी मस्तपैकी पाणी गाळून अशी मोकळी केलेली आहे ज्वारी। ही पहा छान अशी मोकळी झालेली आहे ज्वारी। आणि मला अजून सांगायचं आहे मी आज ज्वारीची खिचडी का बनवते, कारण ज्वारीमध्ये एक कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह हाडांच्या बळकटीसाठी ज्वारी खूप फायदेशीर आहे। वजन कमी करण्यासाठी ज्वारी खूप लाभदायक आहे आणि मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी अशी ज्वारी आहे। नेहमी आपण भाकरी खातो, या भाकरीच्या व्यतिरिक्त असा एक वेगळा आपला न्याहारीचा म्हणजे नाश्त्याचा जो पदार्थ बनवायचा आहे, त्यामुळे मी ज्वारीची खिचडी बनवणार आहे। ती अगदी वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही मी ज्वारीची खिचडी आज तुमच्यासाठी बनवत आहे। आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची मला सांगायची आहे की मी हे मातीचं भांड वापरलंय, कारण का मी आधुनिक शैलीमुळे मातीची भांडी आता लोप पावत चालली आहेत आणि आपण फार तर पाण्यासाठी मटक्याचा म्हणजे मातीच्या मटक्याचाच वापर करतो। त्यामुळे मातीचं भांड मी मुद्दाम वापरलं आहे, कारण ती भांडी आता लोप पावत चाललेली आहेत आणि कुठेतरी त्या भांड्याची पुन्हा एकदा आपल्या नवीन लोकांसाठी कुठेतरी जाणीव करून द्यायची आहे आणि या भांड्यात अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असं जेवण तयार होतं। कारण पहिलेची लोक भाकरी वगैरे ते मातीच्या तव्यावरच बनवायची, त्यामुळे मी आता ते मातीचं भांड यूज करणार आहे, वापरणार आहे। तर आपली ही मातीची कढई गरम झालेली आहे छान आणि आपण आता त्याच्यात तूप घालूया। हे शुद्ध गाईचं तूप आहे, कणीदार असं तूप आहे आणि त्याच्यातील एक स्वाद आहे ह्या तुपाला। असं 1 चमचा मी तूप घातलेलं आहे, प्युअर गाईचं तूप आहे आणि तूप आता असं मस्तपैकी वितळत आहे। त्यानंतर आपल्याला या खिचडीसाठी लागणार आहे मस्तपैकी अशी शिजवलेली ज्वारी, गाईचं तूप, चवीपुरती साखर, हे आपण खोबरं यूज करायचं आपल्याला बारीक केलेलं, कोथिंबीर आहे, नंतर शेंगदाण्याचा कूट आहे, चवीपुरतं मीठ आहे, एक बटाटा कापलेला आहे बारीक त्याच्या फोडी केलेल्या आहेत, जिरा आहे, नंतर हे आपल्याला मिरची आहे, लिंबू आहे चवीसाठी, कढीपत्ता आहे आणि हे आपल्याला सजावटीसाठी खोबरं मी ठेवलेलं आहे। तर आता मस्तपैकी आपलं तूप गरम झालेलं आहे, तर आपण ह्याच्यात बटाट्याच्या फोडी घालूया। आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी म्हणजे मी ही ज्वारीची खिचडी का बनवत आहे, कारण खिचडी म्हटल्यावरती नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा तांदूळ आणि डाळ घातलेली खिचडी खातो, तर एक वेगळा प्रकार म्हणजे ज्वारीची खिचडी ही एकदम पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी खिचडी बनणार आहे। तर आता आपण बनवूया छान मस्त आपला आता। ह्याच्यासाठी मी लाकडाचा चमचाच यूज करणार आहे आणि मस्त असा आपण बटाटा फ्राय करून घेऊया। थोडंसं झाकण ठेवूया, आपला आता बटाटा मस्त शिजत आहे। आपण 1-2 मिनिटासाठी मस्तपैकी कढईवर झाकण ठेवूया। तर बटाटा आपला असा छान क्रिस्पी असा
मस्तपैकी फ्राय झाला आहे. आपण आता पुन्हा एकदा बाउलमध्ये काढूया बटाटा. छान असा क्रिस्पीपणा आलाय आहे बटाट्याला आपल्या. अतिशय छान आणि स्वादिष्ट अशी खिचडी आपली ही ज्वारीची बनते. अगदी लहान मुलं पण आवडीने खातात. तर आपण हा बटाटा काढलेला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे. जिरं मी घालणार आहे 1 चम्मच. छान असं जिरं तडतडलंय. त्यानंतर आपण मिरची घेणार आहोत चवीप्रमाणे. आपली क्वांटिटी थोडी जास्त आहे. एक मोठा पेला मी ज्वारी घेतलेली आहे, त्यामुळे मी मिरची थोड्या प्रमाणात घेतलेली आहे. छान आता मिरचीचा तिखटपणा येतो आहे आणि आपण त्याच्यावरती कढीपत्त्याची पानं घालूया. छान अशी कढीपत्त्याची पानं घालूया. आता आपण त्याच्यावरती ही मस्तपैकी शिजवलेली ज्वारी घालूया. निथळलेली आहे ज्वारी. छान कढीपत्त्याचा वास येत आहे. लाकडाचा चमचा वापरते आहे. आपण ना आता चवीपुरतं मीठ घालूया. मी सर्वप्रथम जेव्हा ज्वारी मी शिजत टाकली त्यावेळेस मी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं. छान असा हिरवा कलर दिसतो आहे. कोथिंबीर आणि म्हणजे कोथिंबीर घालायची आपल्याला. आता कढीपत्ता आणि मिरचीचा असा एक कलर सुंदर आलेला आहे खिचडीला आपल्या. आता आपण ही एक 5 मिनिटासाठी स्लो गॅस करून ठेवायची आहे. तर अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक आपली खिचडी होणार आहे. अगदी मी सर्वप्रथम तुम्हाला म्हणाली आहे की छोट्या म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अशी ही खिचडी सर्वच जण आवडीने खाणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. छान आता अशी मस्त अशी कलर पण आलेला आहे, स्ट्रक्चर छान आलेला आहे. आता आपण त्याच्यात घालूया हा बटाटा जो आपण फ्राय करून घेतलेला तळलेला आहे आणि छान असं हलवून घेऊया. त्यानंतर आपण घालूया ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट. छान असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं ओल्या खोबऱ्याचा चव. आपण त्याला गार्निशिंगला तर टाकणारच आहोत. थोडंसं मिळून यायला आपण हे घातलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला घालायची आहे थोडीशी चवीनुसार साखर, अगदी थोडीशी. आणि अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आणि तो अर्धा लिंबू आपण त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अगदी थोडासा रस, चवीसाठी फार छान चव येते मस्तपैकी. आणि मी ना ह्याच्यात थोडेसे मी शेंगदाणे हे केलेले आहेत, तर ते आपण सजावटीसाठी वापरणार आहोत. आणि आता आपल्याला शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. छान अशी कोथिंबीर घातली आहे. मस्त अशी आपली आता खिचडी तयार आहे. दोन मिनिटासाठी आपण गॅस बंद करूया आणि थोडी वाफेवरती ती छान अशी खिचडी शिजणार आहे. शिजलेली आहे. थोडे 2 मिनिटासाठी आपण वाफ देणार आहोत. आणि मला अजून एक सांगायचं आहे की चव महाराष्ट्राची या आपल्या प्रतियोगिता जी कॉम्पिटिशन ठेवलेली आहे, तर आम्ही घर बसलेल्या महिलांना एक सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. चव महाराष्ट्राची या आपल्या प्रतियोगिता या मुळे तर खूप आनंद होत आहे आणि शब्द आता अपुरे पडत आहे. कारण आम्ही घर बसल्या महिलांना म्हणजे घरीच बसून आता रेसिपी आम्ही पाहतो, युट्यूबवर वगैरे सगळं पाहतो, पण त्यांच्यातील ज्या काही कलागुण आहेत ते आपल्या समोर सादर होत नाहीत. पण या माध्यमातून या चव महाराष्ट्राचे या आपल्या प्रतियोगितामुळे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या म्हणजे मी कुटुंबच म्हणेन, कारण कुटुंबासारखं आम्हाला ते सर्वजण लाभलेले आहेत. कारण अतिशय माझ्याकडे आता शब्द नाही आहेत, अपुरे पडते शब्द. आणि मनापासून धन्यवाद देते की आज तुमच्यामुळे आम्ही छान छान रेसिपी बनवून सादर करू शकतो. खूप छान वाटलं आणि धन्यवाद सर्वांना. आता आपण छान सजावट करूया. आपली खिचडी तयार आहे. छान असं आता आपण खोबरं घालूया गार्निशिंगसाठी. आणि थोडी कोथिंबीर घालूया. हे थोडेसे मी गार्निशिंगसाठी उकडलेले शेंगदाणे आहेत. शेंगदाणे जास्त नाहीत, ऑलरेडी आपण शेंगदाणे घातलेले आहेत. अशा प्रकारे आपण शेंगदाणे घातलेले आहेत आणि अशी छान अशी आपली खिचडी, ज्वारीची पौष्टिक आणि स्वादिष्ट खिचडी तयार आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपली ज्वारीची खिचडी तयार आहे. आणि हे मी बाउल वापरलेलं आहे मातीचं. आणि छान असं केळीचं मी पान घेतलेलं आहे. मी खाली गार्निशिंगसाठी पण पान घेतलेलं आहे. बाजूला कोथिंबीर आहे. आणि हे जे मी यूज केलेलं आहे खोबरं, मिरची आणि लेमन म्हणजे लिंबू. आणि दुसरं म्हणजे मी हे ज्वारीच्या ताकातील कण्या, हे अगदी छान लागतं, सुंदर आहे. म्हणजे ज्वारी अगदी मी मिक्सरला बारीक करून शिजवून बारीक करून घेतलेली आहे. ती आपली ज्वारी याच्यात आहे. तर अशा प्रकारे आपली खिचडी रुचकर स्वादिष्ट तयार आहे. अशा प्रकारे आपली ही ज्वारीची स्वादिष्ट आणि रुचकर आणि पौष्टिक अशी खिचडी तयार आहे. आणि खिचडी बरोबर ती मी ज्वारी म्हणजे ताकामधून ज्वारीच्या कण्याचं असं एक ताक बनवलेलं आहे. त्याच्यात मी जिरं घातलेलं आहे. आणि मी हे खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण आता ह्याच्यात घातलेलं आहे सजावटीसाठी. तर अतिशय पौष्टिक अशी खिचडी, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही ज्वारीची खिचडी आपल्यासाठी तयार आहे. आणि धन्यवाद, छान व्यासपीठ दिलं आम्हाला महिलांना, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
नमस्कार. आणि अजून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मी सर्वांचे आभार व्यक्त करत आहे, कारण एक सुंदर व्यासपीठ आम्हाला चौ महाराष्ट्राची या व्यासपीठाने दिलेलं आहे. या सुंदर म्हणजे आमच्यातील कलागुणांना वाव देण्याचे एक सुंदर काम चौ महाराष्ट्राने दिले आहे. त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि एक कुटुंब आपलं छान तयार झालं आहे. खूप आनंद वाटतो आहे. तर खूप खूप मनापासून धन्यवाद.